Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the first video lecture on unit number 6, that is structure. Today we will going to start this new unit and the last unit of C programming language. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte. In this video lecture we will going to see introduction of structures. Okay, so let us start with today's video lecture. So विद्यार्थी मित्रांनो, structures हा शेवटचा युनिट आहे, that is unit number 6. So what is the CO? That is course outcome. Implement basic concept of structure in C. तर हा जो युनिट आहे तर तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करता यायला पाहिजे, तर स्ट्रक्चरचे जे काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत तर ते सी प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. तर ह्या युनिटसाठी मार्किंग स्ट्रॅटेजी आहे RUA, दॅट इज रिमेंबर, अंडरस्टँड अँड अप्लाय. 2, 4, 4 टोटल 10 मार्क्स आर देअर. सो वी विल फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट विथ syllabus of this unit. So what is the syllabus? First point is introduction and features and syntax of structure. तर पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत, त्याचे फीचर्स स्टडी करणार आहोत आणि त्याच्यानंतर सिंटॅक्स बघणार आहोत. डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर सेकंड पॉईंट आहे. थर्ड पॉईंट इज इनिशियलायझिंग ॲक्सेसिंग स्ट्रक्चर मेंबर्स युझिंग पॉइंटर. Fourth point is type def enumerated data type using structures in C programming. And the last point is operations on structure. तर हे सगळे पॉईंट्स आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्येच बघणार आहोत. ओके, सो आता सुरू करूया. फर्स्ट पॉईंट, दॅट इज इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर? स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ डेटा एलिमेंट्स दॅट कॅन बी ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे सी लँग्वेजमध्ये स्टडी केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला असं कळालं की जो काही व्हेरिएबल आहे, ओके, डेटा टाईप त्याच्यासाठी यूज होतो आणि जे काही व्हॅल्यूज आहेत तर ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट एक तरी व्हेरिएबल लागतोच. आणि त्या व्हेरिएबलमध्ये त्या स्पेसिफिक एकाच डेटा टाईपचे आपण व्हेरिएबल स्टोअर करू शकतो. सपोज तुम्ही ए ही एक व्हेरिएबल आहे तर त्याची जर तुम्ही डेटा टाईप इंट म्हणून डिक्लेअर केला असेल तर त्या एमध्ये आपण फक्त आणि फक्त इंटिजरच डेटा स्टोअर करू शकतो. बी हा एक व्हेरिएबल आहे, ते जर फ्लोट असेल तर त्याच्यामध्ये आपण फ्लोटच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर आलेली आहे ॲरे. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स ऑफ सेम टाईप वाईल स्ट्रक्चर कॅन हॅव डेटा आयटम्स ऑफ डिफरंट टाईप्स. तर स्ट्रक्चर आणि ॲरेमध्ये एक डिफरन्स आहे, तो म्हणजे काय, स्ट्रक्चर जो आहे तर तो डिफरंट डेटा टाईपचा जो काही व्हेरिएबल्स आहेत स्टोअर करू शकतो. बट ॲरे काय करतो, ओनली इट विल स्टोअर डेटा आयटम्स ऑफ सेम डेटा टाईप. ओके, तर ॲरेमध्ये आपण काय शिकलेलं आहे, जर आपल्याला एकपेक्षा जास्त व्हेरिएबल्स सेम ह्याच्यामध्ये स्टोअर करायचं असेल, सेम नावाने स्टोअर करायचं असेल तर आपण त्यासाठी ॲरे यूज करणार आहे. बट ॲरेचा डिसॲडव्हान्टेज काय आहे, त्याच्यामध्ये आपण डिफरंट डेटा टाईप्सचे व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. ओके, बट स्ट्रक्चरमध्ये आपण करू शकतो. द मेमरी स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर वन व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्चर इज इक्वल टू द मेमरी स्पेस रिक्वायर्ड बाय ऑल द एलिमेंट्स इंडिपेंडेंटली टू बी स्टोअर्ड इन अ मेमरी. तर स्ट्रक्चर जो आहे टू स्टोअर सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ सिमिलर डेटा टाईप, ओके, इन डिफरंट डेटा टाईप्स. तर स्ट्रक्चर आपण डिफरंट डेटा टाईप स्टोअर करण्यासाठी यूज करणार आहोत. ओके, तर त्यासाठी जो मेमरी लोकेशन आहे तर आपण अख्ख्या त्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे काही डिफरंट डेटा टाईप्सचे व्हेरिएबल आहेत त्या सगळ्यांना कन्सिडर करूनच मेमरी स्पेस त्याला प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, तर मेन आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या सिच्युएशन प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आपल्याला डिफरंट डेटा टाईप्स एकाच वेळी स्टोअर करायचे असतील तर त्या कंडिशनमध्ये आपण स्ट्रक्चरचा यूज करू शकतो. ओके, तर बघूया आता नेक्स्ट फीचर्स. इट कॅन हॅव व्हेरिएबल ऑफ डिफरंट डेटा टाईप. ओके, तर पहिला जो फीचर आहे तर तो काय आहे, इट कॅन हॅव व्हेरिएबल ऑफ डिफरंट डेटा टाईप. द साईज ऑफ अ स्ट्रक्चर व्हेरिएबल इज ॲज रिक्वायर्ड कलेक्टिवली बाय ऑल द मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर. तर हा स्ट्रक्चरचा जो साईज आहे
तर तो आपण कसा कन्सिडर करू शकतो, तर त्या स्ट्रक्चरमध्ये असलेल्या इच अँड एव्हरी मेंबरच्या साईजनुसार. Array of structure variable can be made on to store multiple information. तर array of structure सुद्धा आपण यूज करू शकतो मल्टिपल इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी. मेंबर्स ऑफ अ स्ट्रक्चर व्हेरिएबल कॅन बी ॲक्सेस्ड युझिंग द पिरियड ऑर डॉट ऑपरेटर. तर जर स्ट्रक्चरमधले व्हेरिएबल आहेत ते जर आपल्याला ॲक्सेस करायचे आहेत, तर ते इतर ठिकाणी आपल्याला यूज करायचे आहेत, तर ते आपण कसे ॲक्सेस करणार. जर तुम्हाला प्रिंट करायचं आहे, स्कॅन करायचं आहे एखाद्या स्ट्रक्चर व्हेरिएबलची डेटा, तर आपण काय करणार आहे, डॉट ऑपरेटर किंवा पिरियड ऑपरेटर म्हणतो त्याला, तर ते आपण यूज करून ॲक्सेस करणार आहोत. तर कसं करायचं आहे ते आपण बघूया नेक्स्ट पॉईंटमध्ये. सो फर्स्ट पॉईंट आहे डिक्लरेशन ऑफ स्ट्रक्चर. आता आपण बघितलं नेमकं स्ट्रक्चर म्हणजे काय. जर आपल्याला कोडमध्ये यूज करायचा असेल स्ट्रक्चर, तर पहिला पॉईंट जो असतो तो असतो डिक्लरेशन. तर डिक्लरेशन कसं करायचं आहे, सो त्याच्यासाठी एक सिंटॅक्स आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, स्ट्रक्ट. ओके, आता स्ट्रक्ट जो आहे तर तो कीवर्ड आहे. ओके, व्हॉट इज दिस स्ट्रक्ट. बघा हा जो स्ट्रक्ट आहे, दिस इज व्हॉट, दिस इज द कीवर्ड. ओके, तर हा कीवर्ड आहे. हा स्ट्रक्चर पुढे आपल्याला काय लिहायचं आहे, फंक्शन नेम, स्ट्रक्चर नेम. स्ट्रक्चर नेम नंतर ओपन ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला जे काही व्हेरिएबल्स यूज करायचे आहेत त्याचं नाव विथ त्याचा डेटा टाईप. ओके, कसं लिहायचं आहे, त्या व्हेरिएबलचं नाव, दॅट इज व्हेरिएबल नेम अँड डेटा टाईप ऑफ दॅट व्हेरिएबल. असे तुम्ही जेवढे काही व्हेरिएबल्स यूज करणार आहेत ते सगळे तुम्ही ह्या स्ट्रक्चर म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये ओपन क्लोज, आता अजून क्लोज मी ब्रॅकेट दाखवलेली नाही आहे, ओपन करून सगळे व्हेरिएबल्सचे विथ डेटा टाईप नेम लिहायचं आहे. ओके, तर असे जेवढे काही व्हेरिएबल्स तुम्ही यूज करता, इथे मी 3 वापरले आणि डॉट डॉट दिले. ओके, आणि ते ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर ते सेमिकोलननी एंड करायचं आहे. जेव्हा एखादी स्ट्रक्चर सेमिकोलननी एंड होते तर त्याचा जो टाईप आहे तर तो स्ट्रक्चर म्हणून कन्सिडर केला जातो. तुम्ही जर इथं सेमिकोलन लिहायला विसरलात तर हा पूर्ण कोड चुकीचा होतो. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे. सो दिस इज द ओवरऑल सिंटॅक्स ऑफ हाऊ टू डिक्लेअर स्ट्रक्चर. द व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड द स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अ मेंबर इलेमेंट ऑफ स्ट्रक्चर. तर आता हे जे आहेत व्हेरिएबल नेम, डेटा टाईप, व्हेरिएबल नेम, डेटा टाईप, तर हे जे आहेत तर त्याला काय म्हणायचं आहे, मेंबर इलेमेंट्स ऑफ स्ट्रक्चर. तर ह्यांना स्ट्रक्चरचे मेंबर्स असे ओळखले जातात. स्ट्रक्चर इज नॉर्मली यूज्ड वेन अ सेट ऑफ डेटा आयटम्स आर करस्पॉन्डिंग टू अ कॉमन थिंग आर टू बी स्टोर्ड टुगेदर. तर आपण नॉर्मली स्ट्रक्चर कधी यूज करायचं हा पण प्रश्न आहे ना. जेव्हा आपल्याला, बघा एक्झाम्पल देते मी, आपण एक्झाम्पल बघूच या. ओके, ठीक आहे, एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल. सो दिस इज द एक्झाम्पल टू डिक्लेअर स्ट्रक्चर ऑफ स्टुडंट. आता हे तर स्ट्रक्चरचं नेम आहे स्टुडंट. आता स्टुडंट म्हणजे त्याच्या रिलेटेड काय काय डेटा आपण एखाद्या फाईलमध्ये स्टोअर करू शकतो, लाईक स्टुडंट नेम, रोल नंबर, पर्सेंटेज. ओके, तर ह्या सगळ्या व्हेरिएबलसाठी मला डिफरंट डेटा टाईपची गरज आहे. रोल नंबर कधी पॉईंटमध्ये नसते, सो इंटिजर डिक्लेअर करावा लागेल. पर्सेंटेज इंटिजरमध्ये सुद्धा असतो, फ्लोटमध्ये सुद्धा असतो, सो फ्लोट डिक्लेअर केला आहे. नेम तर त्याच्यासाठी तरी ऑब्व्हियसली कॅरेक्टर हवं आहे. तर अशा कंडिशनमध्ये मी काय करू शकते, स्ट्रक्चर यूज करू शकते. बघा इथं काय बोललेलं आहे, करस्पॉन्डिंग टू अ कॉमन थिंग्स आर टू बी स्टोर्ड. आता हे जे कॉमन थिंग्स आहेत, दीज आर ऑल रिलेटेड विथ स्टुडंट. ओके, तर हे पर्सेंटेज एका दुसऱ्या आयटम्सचे वगैरे नाही आहेत ना, हे सगळे रिलेटेड टू स्टुडंट आहेत. एकाच कॅरेक्टरसाठी ते रिलेटेड असणार आहेत. ओके, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण स्ट्रक्चर यूज करू शकतो. नेक्स्ट बघूया इनिशियलायझेशन. हाऊ टू इनिशियलाइज अ स्ट्रक्चर. इफ वी डिक्लेअर अ पॉइंटर व्हेरिएबल ऑफ अ स्ट्रक्चर स्टुडंट, द सिंटॅक्स फॉर द सेम वुड बी ॲज फॉलोज. ॲक्च्युली हा पॉइंटर व्हेरिएबल नाही आहे, दिस इज द स्ट्रक्चर व्हेरिएबल. ओके, थोडंसं इथं मिस्टेक झालेला आहे. दिस इज नॉट अ पॉइंटर व्हेरिएबल, दिस इज द स्ट्रक्चर व्हेरिएबल. ओके, तर बघा ह्याचं सिंटॅक्स काय दिलेलं आहे, स्ट्रक्ट नेम
स्ट्रक्चर नेम, स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम. तर मला एखादी स्ट्रक्चर इनिशियलाइज करायची असेल तर मी कसं करणार, स्ट्रक हे कीवर्ड वापरणार, स्ट्रक नेम आणि स्ट्रक व्हेरिएबल नेम. स्ट्रक्चर नेम अँड स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम कसं असतं. ओके, हा कशा असणार आहे बघा. एक्झाम्पल बघूया. आता हा जो स्ट्रक्ट आहे दिस इज द कीवर्ड. ओके, स्टुडंट जो आहे दिस इज द स्ट्रक्चर नेम. हा स्टुडंट जो आहे तर तो स्ट्रक्चर नेम आहे. आणि आफ्टर दॅट यस जो लिहिलेला आहे तर तो आहे स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम. ओके, तर हे कसं यूज करायचं आणि असं का डिक्लेअर करायचं, त्यासाठी बिकॉज, तर हे डिक्लेअर करण्यासाठी इनिशियलाइज करण्यासाठी अजून एक मेथडसुद्धा आहे. तुम्ही ह्या टाईपमध्ये सुद्धा इनिशियलाइज करू शकता. और जेव्हा तुम्ही डिक्लेरेशन करता त्याचवेळी ब्रॅकेटच्या नंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम तिथेच लिहायचं आहे. ओके, असंही तुम्ही लिहू शकता, नो प्रॉब्लेम. जर असं लिहित असेल तर एक मिनटं, असं जर लिहित असाल तर अशी लिहायची काही गरज नाही आहे. असं लिहित असेल तर ह्याची काही गरज नाही आहे, कुठलं तरी एकच लिहायचं आहे. आफ्टर दॅट द स्ट्रक्चर मेंबर्स आर ॲक्सेस्ड बाय. तर आता मला काय करायचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याची रोल नंबर मला घ्यायचा आहे किंवा प्रिंट करायचा आहे. तर मला हा रोल नंबर व्हेरिएबल ॲक्सेस करावा लागेल. कसं ॲक्सेस करायचं, स्ट्रक्चर स्ट्रक्ट कीवर्ड व्हेरिएबल डॉट मेंबर नेम, स्ट्रक्ट व्हेरिएबल डॉट मेंबर नेम. ओके, तर आता हा स्ट्रक्चर व्हेरिएबल आहे. अच्छा, हे स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर व्हेरिएबल काय आहे, स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम, तर हा आहे एस. ओके, स्ट्रक्चर व्हेरिएबल काय आहे, यस. आणि मेंबर नेम काय आहे, आपण रोल नंबर ॲक्सेस करतोय, सो रोल नंबर इज इक्वल टू 20. यूजरकडून घ्यायचं आहे, स्कॅन करून घ्या. ओके, द स्ट्रक्चर कॅन ऑल्सो बी ॲक्सेस्ड युजिंग पॉइंटर्स. इन सच केस द ऑपरेटर ॲरो इज यूज्ड. जेव्हा आपल्याला स्ट्रक्चर पॉइंटरने यूज करायचं आहे तेव्हा आपण हा ॲरो सिम्बल ऑपरेटर यूज करणार आहोत. कसं करायचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आता बघूया एक एक्झाम्पल. राईट अ सी प्रोग्राम टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर बुक हॅविंग डेटा मेंबर्स लाईक टायटल, ऑथर अँड प्राईस. तर एका बुकचे डिटेल्स आपल्याला स्ट्रक्चरमध्ये घ्यायचे, डिक्लेअर करायचे आहेत. ते युजरकडून घ्यायचे आहेत आणि डिस्प्ले करायचे आहेत. कुठली कुठली माहिती घ्यायची आपल्याला, टायटल, त्या बुकची टायटल, ऑथर नेम आणि प्राईस. तर बघा पहिल्यांदा काय केलं आहे, पहिल्यांदा केलं आहे मेन फंक्शन डिक्लेअर केलं आहे. मेन फंक्शनमध्ये त्याच्यानंतर स्ट्रक्चर डिक्लेरेशन केलं आहे. ओके, स्ट्रक्चर डिक्लेरेशन कसं करायचं आहे, स्ट्रक आणि स्ट्रक्चर नेम. स्ट्रक कीवर्ड, स्ट्रक्चर नेम बुक आहे, त्यामध्ये आतमध्ये मेंबर्स आहेत, बुक नेम, त्यासाठी कॅरेक्टर डेटा टाईप. त्यानंतर हा ॲरेमध्ये डिक्लेअर केला आहे. ओके, पहिल्या बुकसाठी त्याचं नेम, त्यासाठी हा 2D ॲरे आहे. इंट प्राईस आणि पेजेस. प्राईस आणि पेजेस इंटिजरमध्ये घेतलं आहे, तुम्हाला फ्लोटमध्ये घ्यायचं तर फ्लोटमध्ये घेऊ शकता. ओके, पेजेस तरी इंटिजरमध्येच असणार. बघा इथे मी काय केलं आहे, स्ट्रक्ट बुक B1, B2, B3. ओके, दिस इज वॉट, दिस इज द इनिशियलायझेशन. तुम्ही जर इथंच बी लिहिलेलं असेल तरीही चालेल. ओके, आफ्टर दॅट पहिला बुकचं मला डिटेल्स घ्यायचे आहेत. सो मी काय प्रिंट करणार आहे, एंटर नेम, प्राईस अँड नंबर ऑफ पेजेस ऑफ बुक 1. पहिल्यांदा बुक 1चं मी डिटेल्स घेते. जर तुम्हाला हे फॉर लूपमध्ये टाकायचं तर फॉर लूपमध्ये टाकून एका ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा प्रोग्राम करू शकता. ओके, तर स्टार्टिंगला सिम्पल प्रोग्राम घ्यायचा आहे, त्यासाठी मी प्रिंटएफ स्कॅनएफनी केलेला आहे. आफ्टर दॅट युजर एंटर करेल त्यासाठी स्कॅन करून घ्या. नेमसाठी %s स्ट्रिंग आहे, प्राईस %d आणि पेजेससाठी %d %. बघा इथं मी काय करते, ॲक्सेस करते. ॲक्सेस करताना कसं करावं लागेल,
कसं करावं लागेल, स्ट्रक्ट व्हेरिएबल नेम काय आहे, B1 बुक 1साठी, डॉट ऑपरेटर नंतर मेंबर नेम. आता हा जो मेंबर नेम आहे त्या फर्स्ट बुकसाठी आहे, तर ॲरे 0 पासून स्टार्ट होतो, सो 0. ओके. आफ्टर दॅट सगळे B1च्या बुकसाठीच, म्हणजे B1 बुकसाठीच हे डिटेल्स आहेत. सो B1 डॉट प्राईस, B1 डॉट पेजेस, असे तिन्ही बुकचे डिटेल्स घ्यायचे आहेत. आणि मला काय करायचं आहे, तिन्ही जे डिटेल्स आहेत ते मला प्रिंट करायचे आहेत. सो त्यासाठी बुक डिटेल्स एंटर्ड बाय युजर, तर त्याच्यासाठी प्रिंटएफ एक स्टेटमेंट लिहायचं आहे, नेम प्राईस पेजेस, आणि इथे पुन्हा ॲक्सेस करा B1 डॉट, फक्त इथे ॲम्परसेंट येणार नाही बिकॉज दिस इज द प्रिंट स्टेटमेंट. स्कॅनएफ असेल तर आपण ॲम्परसेंट. ओके. तर असे तिन्ही आपल्याला बुकचे जे नाव आहेत, डिटेल्स आहेत ते प्रिंट करायचे. तर त्याचं आउटपुट कसं येईल, ह्या पद्धतीने, एंटर नेम प्राईस नंबर ऑफ पेजेस ऑफ बुक 1. तर CPR हा बुक नेम आहे 150, त्याचं प्राईस आहे आणि 230 पेजेस आहेत. असे 3 बुकचे डिटेल्स युजरने दिलेले आहे आणि दिलेले जे डिटेल्स आहेत ते मी पुन्हा प्रिंट केलं आहे. राईट. असं एक सिम्पल हा स्ट्रक्चर प्रोग्राम आहे. ओके. सो आपण इथंच थांबणार आहोत. दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. थँक यू अँड हॅपी कोडिंग.